अरे सुट्टी मारू वाटलं. छान फोटो येतात तिथे. पाऊस आलाय आणि एक हाईट म्हणजे काय, आम्ही इकडे पावसाळ्यात आलो आणि छत्रीच घेऊन आलो. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो फिरायला गोडी पाचगणीला. आम्ही चौघं आणि प्रतीक भाई आहे आमच्यासोबत. मम्मा मधले ना सेंटरला वाहन नाही, वाहन आलं की पळायचं साईडला दरमत. तर पप्पा इथं मम्माचे फोटो काढायला लागलेत. मम्मा कसं वाटतं इथं? हा खूप छान. पप्पा एकदम भारी निसर्गरम्य. प्रतीक तर अगदी खुशच झाला. इतकं भारी आहे, फक्त हे शहरापासून लांब असल्यामुळं हे नाहीये, स्कोप नाही भेटलेला. नाहीतर कसं बाकीच्या लोणावळ्याच्या ह्याच्यात तुलनेत सुद्धा इथं निसर्ग चांगला आहे. तरी आता पाऊस नाही म्हणून, नाही तर आपल्याला गाडीतून उतरता पण आलं नसतं. इकडे पण बघ ना किती मस्त दिसतो. हो, इकडे पुन्हा मी नुसतं तरण मार. तर मित्रांनो, इथं मी मम्माचे फोटो काढत होतो आणि हे दोघं बघा कुठे गेलेत, जाऊन बसलेत. प्रतीक भैया पाणी आणू दे का? एक्सपिरियन्स आहे वाटतं. आणि पप्पा त्यांचे फोटो काढायला लागलेत. तुम्ही असं इथूनच चढून गेला का फिरून गेला? इथूनच. चला आता इथं खूप झाले फोटो, आता दुसरीकडे जाऊन काढूया. तर मित्रांनो, भरपूर फोटो सेशन करून आम्ही अजून एकदा निघालोय. दुसऱ्यांदा आम्ही त्याच घाटात थांबलो होतो. प्रतीक भैयाला इथं फोटो काढायचे होते. आता झालेत फोटो काढून. आता आम्ही एकाच घाटात तिसऱ्यांदा थांबायला लागलोय. स्पॉटच तेवढे. प्रत्येक जिथं थांबल तिथला स्पॉट पहिल्या स्पॉट पेक्षा मस्त असतोय. चला. उतरा की खाली का बसल्या गाडीत? पाऊस येतोय रे. कुठे पाऊस? कधी झालं चला. काहीच नाही पाऊस. आता आम्ही ते तिकडे डान्स करायला लागले. तर मित्रांनो, आम्ही जे गुढे पाचगणी प्रॉपर रील्स मध्ये वगैरे दिसतात त्या ठिकाणी आम्ही आलो. मगाशपासून आम्ही इकडे येताना रोड मध्येच थांबलो होतो 2-3 ठिकाणी. इथला व्ह्यू एकदा बघा. मग आवाज आला काय? खड्डा होता रे. प्रतीक भैया म्हणतोय जी मगाशी आवाज आला ती याच खड्ड्यातली पवनचक्की पडली. ती हलकी पवनचक्की.
काय? अरे मी वारेने सरकायला लागलोय. एकदम वारं एवढं लिटरली इथून पुढं पण जात नाही. प्रेम वाऱ्याने मागं सरकायला लागलो. हा 1 मिनिट. इथं वारे एवढे उभं राहिलो पण व्यवस्थित येत नाही. बोल जातं अक्षरशः. जर काठावर आपण उभं राहिलो तर खाली पडू पण शकतो. इथं वारं केवढं येतं तुम्हाला वाऱ्याच्या आवाजावरून अंदाज येत असेल. मग कसं वाटतं इथं येऊन? आवाज जात नाही मोबाईल मध्ये. बोल करा. जन्नत आहे, खूप सुंदर. पप्पा तुम्हाला कसं वाटतंय? आवाज व्यवस्थित. निसर्गाचा इथं पाऊस आलाय आणि एक हाईट म्हणजे काय, आम्ही इकडे पावसाळ्यात आलो आणि छत्रीच घेऊन आलो. आता आम्ही सगळे पळत निघालो गाडीमध्ये बसायला आणि पाऊस थांबल्यावर परत ये. तू चहा घेणार आहे ना? जा ना तिथं. तू माझे फोटो पण हो थांब, चहा पिया अगोदर. गरम तर नाही. वळवा. आम्ही वाळवायचो. तो मराठवाड्यातला आहे त्यामुळे त्याला इकडचं सगळं आमच्याकडे पाणी नसतं. थंडीला एवढं तुम्हाला विचार माहिती. लवकर चालू करा तुम्ही. करतो की चालू जाता. हे काय चालू करतो. छत्री ही मित्रांनो, आता इथं पाऊस थांबायचं नावच घेत नाही आणि इथं थंडी पण वाजत होती. तर आम्हाला एक दादा आले आणि त्यांनी विचारले की चहा वगैरे काय पाहिजे का. तर इथं गुढेपाचगणीजवळ बाहेरच गावाच्या हे नवीन इथं त्यांचं स्टॉल सुरू करतात. तर चहा भजे वगैरे सगळं गरमागरम हे खायला देणार आहेत. तर दादा हे कधीपासून सुरू करताय तुम्ही? हे 1-2 दिवसामध्ये चालू होईल. बर. बंधुराज आहे. हां हे घेतलेलं आहे. तर आमचं गुढे पाचगणी पठार हे अतिशय डोंगरावरचं आणि दुर्मिळ गाव होतं. परंतु आत्ता हे वातावरण जे आहे याच्यात हे वातावरण पहिल्यापासून अतिशय सुंदर असं वातावरण आहे. परंतु याकडं भरपूर अशा लोकांचं दुर्लक्ष होतं. या ठिकाणी पवनचक्की आल्या. पवनचक्की आल्यानंतर थोडाफार याचा होऊ लागला आणि आत्ता या 1-1.5 वर्षामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासारख्या लोकांच्या, आपल्यासारख्या तरुण युवकांच्या माध्यमातून हा सोशल मीडियावर खूप मोठा असा विषय गेला आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी यायला लागलेत. आणि खरं तर एक आम्ही तरुण युवा म्हणून आमच्या पाचगणी गावचे सर्व युवा जे काय असतील त्यांनी एक विचार अशा आमच्या मनामध्ये आहे की आम्ही या ठिकाणी पर्यटक आपल्याकडे भरपूर येतात परंतु त्यांची गैरसोय होते. थोडक्यात काय चहा पाण्याची वगैरे त्यांना सोय, थोडंसं थंडीचं वातावरण असल्यानं थोडे चहा पाणी वगैरे भेटली तर माणसाला थोडंसं ऊर्जा येते. तर त्यासाठी चहा पाण्याचं काय आपल्याला सुविधा करता येतील का, त्यातून 2 पैसे आपल्या इथं तरुणांना सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगाने आमच्या गावातले काही 1-2 तरुण जे आहेत आणखी तिकडं एक मला वाटतं आपल्या आजूबाजूच्या तिथं पण एक अशाच प्रकारचं चालू आहे. तिथं सुद्धा अशाच प्रकारचे एक चालू आहे. आणखी काही ठिकाणी कुठेही होऊ शकतं आणि कुठंतरी तरुणांना रोजगार आणि या ठिकाणी पर्यटक जे येणार आहेत त्यांना कुठंतरी चांगली सोय, गरम गरम भजी, कारण अशा वातावरणामध्ये गरम गरम भजी आणि गरम चहा अशासारखे जर पदार्थ खायला मिळते तर या ठिकाणी आलेल्या पर्यटकाचा आणि या ठिकाणी आपण जो आनंद घ्यायला आलो त्याचा खूप मोठा आनंद असा चांगला घेता येईल. म्हणून हा सगळा विषय या ठिकाणी आमच्या तरुण युवकांच्या माध्यमातून चाललेला आहे. भविष्यामध्ये खूप काही संकल्पना आहेत परंतु आम्हाला निधी शासकीय उपलब्ध नसल्या कारणानं आम्ही या तरुणांच्या माध्यमातून थोडासा जगा होईल उपक्रम
जास्त चांगल्या प्रकारे कसे पर्यटकांना या ठिकाणी आम्ही आकर्षित करता येईल आणि त्यांची सुविधा आणि त्यांना चांगल्या सोयी कशा देता येईल हे आम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये बघणार. सो तुम्ही इथं नक्कीच ह्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. हमारा भी ब्लॉग में ले लो ना, भिगे हुए हैं. अरे काय रे हे असलं घेतलं सगळं. अरे आज सरक ना. हे उचल हे उचल. मोबाईल दे इकडं तू. का इकडं दे. थांब की थांब बघू दे. डिलीट करायचं नाही काही. तुम्ही चहा वगैरे पिला? कसं वाटलं? बघू बघू. चहा पिऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं. आणखीन कडक हवा होता पण ह्या वातावरणामध्ये आम्हाला तसाच भेटला. तो बर. पण छान वाटला. बिंददाचा. प्रतीक भैया तुला चहा पिऊन कसं वाटलं? पाणी खरं होतं इथं का? आता लवकरात लवकर भजे मुटकी. काय म्हणणं आहे तुझं? जा तिकडनं म्हणतोय ते, जा. मी मी नाही नाही हलणार. जा तू तिकडून. आमच्या बादचा रस्ता आहे. काय झालंय? हा? काय झालंय? मित्रांनो आम्ही जसं जसं पुढे चाललो तसं तसं नवीन नवीन स्पॉट आम्हाला भेटायला लागलेत. हा एक टर्न भेटलाय. इथं हे झाडं मोठी मोठी आहेत एकदम. तर मित्रांनो हा स्पॉट एकदा बघा. वरतून गाड्या आहेत, जास्त मध्ये पण जाऊन चालणार नाही मला. साईडला थांबतो. हे बघा झाडं केवढी मोठी मोठी आहेत. हा हे नुसतं हे ठेवायचे ना. हो हो